लेह लडाख सहलीत आपण ठळकपणे काय पाहिले? रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी उघडे बोडके डोंगर पाहावे लागत होते. काही डोंगरांवरील कातळ उघडे पडलेले दिसत होते. त्या जागी शेवाळेही नव्हते, तर काही जागी डोंगरांवर माती होती पण झाडे नव्हती. विशिष्ट उंची गाठल्यानंतर त्या जागी झाडे वाढत नाहीत. थोडी जरी माती असेल तर विशिष्ट जातीच्या गवताच्या प्रजाती वाढतात. शेवाळेही रुजते. मातीवर झुडपे शेवाळे असेल तर मातीची धूप काही अंशी नियंत्रित होते. वनस्पती असतील तरच नवीन माती तयार होण्याची प्रक्रिया चालू राहते. एकदा माती वाहून गेली की खाली असणारा कातळ बोडका होत जातो. मग त्याच्यावर काहीच रुजू शकत नाही. पुढे ऊन आणि कडाक्याच्या थंडीने या दगडालाही भेगा पडत जातात. त्याचा चुरा पाण्याबरोबर नदीत उतरतो. माती अशीच वाहत राहिली तर अनेक डोंगर कायमचे उघडे पडणार आहेत. जो देश आपली माती जपू शकत नाही तो आपले स्वातंत्र्यही टिकवू शकत नाही, हे विधान अब्राहम लिंकनचे आहे. काळ्या कातळावर पडलेले बर्फ नजरेला छान दिसते, पण याचे परिणाम काय होणार आहेत हा प्रश्न आपल्याला पडत नाही. जी मुले आज 2-3 वर्षांची आहेत ती तिशीत असतील तेव्हा जगाची परिस्थिती कशी असेल यावर विचार करण्यासाठी आपण कधी वेळ देत नाही. लडाखच्या परिसरात श्वास घेण्याचा त्रास अनेकांना होतो. कर्बवायू शोषून घेण्याचे आणि प्राणवायू पुरवण्याचे काम झाडे करीत असतात. झाडे नसली की सारे चक्र बिघडते. लडाखच्या बऱ्याच परिसरात झाडेच नाहीत. त्या प्रदेशात दम लागण्याचे ते मुख्य कारण आहे. पुरेशी झाडे नसल्याने श्वासाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. तापमान वाढीची समस्या जगातील साऱ्यांना सोसावी लागत आहे. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनीमध्ये चालू असलेल्या हीट वेव्हच्या बातम्या आपण वाचल्या असाल. अनिर्बंध वृक्षतोडीतून ती उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्या परिसरातील काही भागात तापमान 45 अंश सेंटीग्रेडच्या वर पोचलेले आहे. उघड्या बोडक्या दिसणाऱ्या लडाखच्या या साऱ्या प्रदेशात वृक्षवेली लावणे जगविणे सोपे नाही. पण यापैकी काही टक्के भूभागात काही वृक्षजाती निश्चित लावता वाढविता येतील. ज्या जागी वस्ती आहे त्याला लागून झाडे पाहता येतात, पण वस्तीचा प्रदेश संपल्यावर झाडे दिसेनाशी होतात, कारण तेथे ती लावलीच जात नाहीत. त्यांची काळजी घेतली जात नाही. झाडे जंगले शिल्लक राहिली तरच आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे सुसह्य होईल. माणसांना याची जाणीव झालेली नाही. या उजाड परिसराचे चित्र बदलण्यासाठी मी काही करू शकेन का हा प्रश्न मी स्वतःला विचारित होतो. पुढील काही सादरीकरणातून या संदर्भातील काही अभिनव कल्पना नोंदवण्याचा प्रयत्न मी करीन. आपल्यालाही वेगळे असे काही सुचत असल्यास ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.